छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा याच्यापैकी नक्की काय सत्य आहे ते आपण जाणून घेऊ। गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी साजरा केला जातो। त्यामुळे या सणाला हिंदू नवीन वर्ष देखील म्हणलं जातं। तसंच हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे। त्यामुळे या दिवशी सर्व नवीन आणि शुभ कार्य केली जातात। आपल्या दारात उभारलेली गुढी हे समृद्धीचे आणि विजयाचे प्रतीक मानले जाते। पण काही लोकांच्या मनामध्ये असा संशय आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावस्येच्या दिवशी मृत्यूच्या दारी पाठवलं हे तर आपण जाणताच। आपलं कोणतंच म्हणणं ऐकायला छत्रपती संभाजी महाराज तयार होत नाही म्हणून बादशाह औरंगजेब भयंकर संतापला। औरंगजेबाने फरसदारी पथकाला बाजूला केले। हातामध्ये चिमटा धरून जाड जाड भक्कम माणसाचा एक पथक शेजारी तयार होता। तेवढ्यात बादशाह औरंगजेबने त्यांना इशारा केला। त्या पथकामधले काही जण पुढे आले। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना खांबाला घट्ट बांधून ठेवले। तेवढ्याच वेळामध्ये बादशाह औरंगजेबच्या सांगण्यावर 2 बलदंड शरीराचे माणसं पुढे सरकले। त्यापैकी एकाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीच्या मणक्यात जोरात एक चिमटा घुसवला आणि दुसऱ्याने तर शंभूराजाची मान वर केली। त्या मानेतच जोरात कसकाटून चिमटा घुसवला आणि त्या दोन्ही राक्षसांना अजून जोर चढावा त्याच्यामुळे जोरजोरात तंबूत असे वाजू लागले। ते दोन्ही राक्षस दिन दिन म्हणत छत्रपती संभाजी महाराजांच्या बेंबीच्या देठापर्यंत तो चिमटा जोरानं ओढू लागले। जेवढ्या जोरानं तो चिमटा ओढत होते तेवढ्याच वेगानं छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगातून रक्ताच्या चिळकांड्या जोरानं चरकन उडत होत्या। ते दोन्ही चिमटे काढले गेले। त्या दोन्ही राक्षसांनी परत छत्रपती संभाजी महाराजांच्या वाकड्या अंगात ते चिमटे जोराने घुसवले। परत ताकदीने खालपर्यंत खेचू लागले। जेवढ्या जोरात ते चिमटे खेचत होते तेवढ्याच वेगानं छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगाचं कातड सोललं जात होतं। पण महाराज घट्ट दाताला दात लावून त्या वेदना सहन करत होत्या। राजांच्या अंगाची कातडी फाटू लागली, पोटातली आतडी तुटू लागली। त्या दोघांच्या हातावर महाराजांचं रक्त नदीवानी वाहत होतं। राजांना खूप त्रास होत होता तरी छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व वेदना सहन केल्या। त्यांचं बकऱ्यावानी सोललेला देह बघून औरंगजेब खदाखदा हसायला लागला। संभाजी महाराजांचं जिवंत अंग सोलून ते दोन्ही हैवान बाजूला झाले। तेवढ्यात औरंगजेबनी फरसदारी पथकामधून 5 राक्षसांना इशारा केला। औरंगजेबच्या इशाऱ्यावरच ते 5च्या 5 जण शंभूराजावर तुटून पडले। एकाने कुऱ्हाडीचे धारधार पाते शंभूराजाच्या मानेत घुसवल्याबरोबरच रक्ताची एक चिळकंडी उडाली। संभाजी महाराजांची मुंडी अर्धी झाली। त्या पाठोपाठ एक राजांच्या मानेवर जोरदार घाव बसला आणि महाराजांचे शिर धडापासून वेगळे झाले। औरंगजेबासमोर राजांची मुंडी त्या राक्षसांनी उचलली। मुंडी हातात घेऊन औरंगजेबाच्या हातामध्ये सोपवली। संभाजी महाराजांची मुंडी रक्ताने भरलेली होती। ती बादशाह औरंगजेबने हातात घेतली। तो मुंडीकडे एकटक बघत बसला। त्यांनी संभाजी महाराजांच्या शिरावरून अलगद हात फिरवला। त्याच्या दुसऱ्याच दिवशी हिंदूंचा नवीन वर्षाचा गुढीपाडवा हा सण होता आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांचं मुंडकं एका बांबूला लटकून गावोगावी फिरवलं। कारण हिंदूंनी नवीन वर्ष साजरा करू नये त्यामागे औरंगजेबाचा हेतू होता। बाकी संभाजी महाराजांचा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेल्या गुढीचा काहीच संबंध येत नाही।